जर्मनी, स्पेन, फ्रान्स आणि रशिया या 4 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मायदेशी परतले. या दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद सुधारणा आणि सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व, हवामान बदल, दहशतवाद प्रतिबंध यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी व्यापक चर्चा केली. याच अनुषंगानं बातचीत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनिकेत भावठाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आता 4 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आपले पंतप्रधान. या 4 देशांच्या दौऱ्याचं आपण जर महत्त्व म्हणायचं म्हटलं तर काय सांगता येईल आपल्याला? महत्त्वाची गोष्ट आपल्याला असं पाहावं लागेल की सध्याची जागतिक परिस्थिती आहे त्यामध्ये ट्रम्प यांनी जी काही नवीन धोरणं आखली आहेत त्यामुळे युरोपापासून अमेरिका दूर होते. अशा वेळी युरोपामध्ये देखील अस्थिरता आहे आणि या युरोपाकडून आपल्याला अत्याधुनिक टेक्नॉलॉजी मिळू शकते. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक स्पेन, जर्मनी, रशिया यांची आणि फ्रान्स यांची निवड करण्यात आली होती. फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांची नुकतीच निवड झाली होती आणि भारत आणि फ्रान्स यांचे खूप अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पुन्हा एकदा फ्रान्सचा दौरा आखण्यात आला होता आणि या दौऱ्यातून आपल्याला टेक्नॉलॉजी रिलेटेड बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. रशियासोबत आपण आण्विक करार केलेला आहे कुंडन कोलन या ठिकाणी. त्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानता येईल. बरोबर. तुम्ही असता म्हणालात की एकेका देशाविषयी आपण बोलूया. जर्मनीला जाण्याचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? जर्मनीला जाण्याचं महत्त्व असं आहे की ब्रेक्झिट झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर जर्मनी ही युरोपातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अँजेला मार्केल ज्या आहेत त्या सध्या युरोपच्या एक नेत्या म्हणून समोर येत आहेत. अशा वेळी युरोपाशी संबंध वृद्धिंगत करायचे असतील तर अँजेला मार्केल यांना जवळ घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती भारताला टेक्नॉलॉजी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर युरोपामध्ये जर्मनी हे अत्यंत स्ट्रॉंग स्टेट म्हणून उदयाला येते. त्यामुळे जर्मनी आणि फ्रान्स आता जे ट्रम्प यांनी जो पॅरिस करारातून माघार घेतली त्यावेळी देखील अँजेला मार्केल आणि फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आहेत यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे या देशांना जवळ घेणं खूप अत्यंत गरजेचं होतं. त्या दृष्टीने जर्मनीचा दौरा आखण्यात आलेला होता. बरोबर. आता तुम्ही जे म्हणालात की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडते म्हणून ह्याच दौऱ्याच्या दरम्यान नेमकं घोषित केलं आणि त्याला सगळ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्याच्यावर रिॲक्शन दिलेले होत्या. त्यात तुम्ही म्हणालात तसंच फ्रान्स आणि जर्मनीने सुद्धा त्याला विरोधच दर्शवला, भारतानं सुद्धा दर्शवलाय. पण ट्रम्प यांनी भारताचं नाव घेऊन त्याविषयी आपल्याबद्दल ते बोलले तर त्याचा पण ह्या काही दौऱ्याशी आपण संबंध जोडू शकतो का? हो. हा जेव्हा दौरा चालू होता त्यावेळेसच ट्रम्प यांनी पॅरिस करारातून माघार घेण्याचं वक्तव्य केलं आणि त्यावेळी बोलताना त्यांनी भारताने हवामान कराराच्या नावावर खूप पैसे कमवलेत असं एक वक्तव्य केलं. आता ही जी गोष्ट आहे ती ट्रम्पची जो निवडणूक प्रचार होता त्याचाच एक भाग म्हणून पाहावं लागेल. परंतु भारताचं जे म्हणणं आहे ते अत्यंत वेगळं आहे आणि भारताने आता ग्रीन टेक्नॉलॉजीवर आधारित घटना चालू केलेल्या आहेत. त्यामुळेच भारताचं नाव जरी घेऊन याबद्दल टीका करण्यात आली असेल तरी देखील या महिन्याच्या शेवटी मोदी वॉशिंग्टनची वारी करणार आहेत आणि असं वाटतंय की ट्रम्प हे मल्टीलॅटरल फोरमपेक्षा बायलॅटरली डील करण्यात जास्त त्यांचा भरोसा आहे. त्यामुळेच मोदी सुद्धा अमेरिकेला जाणार आहेत आणि त्या बायलॅटरली काहीतरी एक डील होईल असं एक कुठेतरी वाटतंय. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की जर्मनीचं महत्त्व आणि फ्रान्सचं महत्त्व आपण विशद केलं. रशियाला पण गेले. रशिया तर खरा आपला खूप पारंपरिक मित्र आहे आपल्या देशाचा आणि कुडनकोलमचा अणुऊर्जा प्रकल्प जो खूप महत्त्वाचा म्हटला जातो त्याच्या 5व्या आणि 6व्या टप्प्याचं आता ह्या त्यांच्या भेटीदरम्यान साईन झाली त्याच्यावर. तर त्या दृष्टीनं अणुऊर्जाच्या दृष्टीनं रशियाशी आपण हा दौरा कसा काय जोडू शकतो, कसा महत्त्वाचा? जसं पॅरिस करार मध्ये आपण पाहिलेलं आहे की रिन्युएबल एनर्जीवर फोकस करण्यात आलेला आहे आणि क्लीन एनर्जी. तर न्यूक्लिअर एनर्जी ही क्लीन एनर्जी आहे. मोदी जेव्हा दौऱ्याला जाणार होते युरोप दौऱ्यावर त्याच्या आधीच कॅबिनेटने एक भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी नवीन अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यासोबतच आपण जसं म्हणाला तसं रशिया आपला पारंपरिक मित्र आहे आणि या दौऱ्यात भारत आणि रशिया संबंध पुन्हा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हा जो प्रकल्प आहे
तो पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होतं. आणि रशियाला असं वाटत होतं की भारत आपल्याला फारसं महत्व देत नाहीये, परंतु हा करार करून भारताने रशियाला पण हे संकेत दिलेले आहेत की आम्ही फक्त अमेरिकेच्या जवळ जात नाही आहोत की कोणत्या एका देशाच्या जवळ जात नाही. रशिया हा आमचा पारंपरिक मित्र आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोतच. त्यामुळे आपला जो आण्विक अणुऊर्जा प्रकल्प आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. पॅरिस कराराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी त्यातून बाहेर माघार घेतली असली तर आपल्या पुढच्या जनरेशनसाठी क्लीन एनर्जी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळेच रशियासोबत झालेला हा करार अत्यंत महत्वाचा मानता येईल. बरोबर. 3 देशांविषयी आपण बोललो. स्पेनमध्ये सायबर सुरक्षेबद्दल सुद्धा आपण काही करार केले. तर स्पेन या देशाकडे काय दृष्टीने आपण बघतो की ह्या दौऱ्यात स्पेनचा अंतर्भाव केला तो कितपत आपल्याला फायदेशीर आहे? आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी वानाक्राय किंवा रॅमसेवेअर म्हणून एक जो व्हायरस होता त्यामुळे जगभरातील सगळ्या लोकांचं धाबदन आणलं होतं. त्यामुळे सायबर सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात पारंपरिक आणि अपारंपरिक असे 2 भाग केले जातात. त्यातला सायबर सुरक्षा हा अपारंपरिक सुरक्षेत येतो आणि त्या संदर्भात स्पेन या देशासोबत आपण करार केलेला आहे. स्पेन हा छोटा जरी देश असला तर युरोपातली आता ती 3री मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि आपल्याला आता असं वाटतं की अमेरिका ट्रम्प ज्या प्रकारची धोरणं आखतायत त्यामुळे आपली जी गृहीतक आहेत ती उलथापालथ होतीये. त्यामुळे अमेरिकेसोबत सुद्धा करार करायचे आहेत, पण या छोट्या देशांकडे जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे ती मिळवणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांचे रिसोर्सेस पण आपल्याला हवेत. त्यामुळे स्पेन बरोबर हा करार करण्यात आला. सायबर सुरक्षेचं महत्व त्यामुळे आपल्याला मानता येईल. बरोबर. आता केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पहिल्या वर्षी पंतप्रधानांनी खूप देशांचे दौरे केले, खूप त्यांना प्रचंड यशही मिळालं. आपल्या भारतीय नागरिकांना तिथल्या ते भेटत राहिले. बऱ्याच काळानंतर आता हा एक 4 देशांचा दौरा त्यांचा झालाय आणि नेमकी आत्ताच 3 वर्ष सुद्धा आपल्या सरकारला पूर्ण झालेली आहेत. आणि मेक इन इंडियाला सुद्धा फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी मदत करू. तर त्या दृष्टीनं आपला हा 3 वर्षांचा कार्यकाळ आणि हा 4 देशांचा दौरा याचं काही आपण गणित जोडू शकतो का? निश्चितच जोडू शकतो. मी जसं या आधी सांगितलं की 3 वर्षापूर्वी जेव्हा मोदींनी सत्तेची सूत्र हातात घेतली त्यावेळेची जी गृहीतकं होती ती अत्यंत वेगळी होती. एक जागतिकीकरण, अमेरिकेची सत्ता आणि त्यावेळी चीनचा उदय तितकासा झालेला नव्हता. आज ट्रम्प यांची जी धोरणं आहेत त्यामुळे आपली जी गृहीतक आहेत, कारण परराष्ट्र धोरण हे अत्यंत काळजीपूर्वक आखावं लागतं, परंतु बाह्य गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे ट्रम्प ज्या प्रकारचे निर्णय घेत आहेत त्याचवेळी चीनचा उदय झालेला आहे. अशा वेळी भारताला स्वतःची कुठेतरी जुळवाजुळव करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळेच युरोपात जी सध्या अस्थिरता आहे त्या पार्श्वभूमीवर युरोपला कुठेतरी टेक्नॉलॉजी वगैरेच्या संदर्भात आपल्याला युरोपचं महत्व आहे. त्यामुळे हा काळजीपूर्वक हा दौरा आखण्यात आला होता. आणि इतकंच नाही तर मोदी आत्ता 7 आणि 8 जूनला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या मीटिंगसाठी कझाकस्तानला जाणार आहेत. त्यावेळी पुन्हा त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांच्याशी भेट होईल. तिथे नवाज शरीफ पण येणार आहेत, ती पण शक्यता आहे. त्यानंतर मोदी ह्या महिन्याच्या शेवटी अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात ते इस्रायलला जाणार आहेत. त्यामुळे परत एकदा परराष्ट्र धोरणावर आपण लक्ष केंद्रित केलं आहे, कारण देशांतर्गत विकासासाठी परराष्ट्र धोरण हे मोदींचं कुठेतरी सूत्र आहे. बरोबर. आता एकूण ह्या 4 देशांचा दौरा आपण बघितला तर या दौऱ्यातून नेमकं साध्य काय झालं किंवा या दौऱ्याची नेमकी वैशिष्ट्य काय असं म्हटलं तर आपल्याला काय थोडक्यात सांगता येईल? थोडक्यात जर सांगायचं तर आण्विक सुरक्षा जो आहे तो मुद्दा अत्यंत महत्वाचा. म्हणजे सेंट पीटर्सबर्गचं जे आर्थिक परिषद झाली त्या ठिकाणी रशिया आणि भारताचं जे डिक्लरेशन आहे ते 24 पेजचं आहे. म्हणजे जर डिक्लरेशनची जी लेंथ असते त्यावरून आपल्याला त्या 2 देशांच्या संबंधातली जी खोली आहे ती लक्षात येते. त्यामुळे रशियासोबतचे संबंध जे आहेत असं वाटत होतं की रशिया कुठेतरी पाकिस्तानच्या जवळ जातोय, पण ते त्या पुतीन यांनी बिनशर्त भारताला पाठिंबा दिला आहे दहशतवादाच्या मुद्द्यावरून. त्यामुळे पुन्हा एकदा रशिया आणि भारत संबंध सकारात्मकतेकडे झुकलेले आहेत. मी जसं म्हणालो की जर्मनी यांच्यासोबत आपले चांगले संबंध झालेले आणि युरोपातील सर्व महत्वाच्या देशांशी त्यामुळेच आपण संबंध जुळवून ठेवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक लॉंग रनसाठी हा दौरा खूप चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यातून बऱ्याच गोष्टी पुढे जाऊन भविष्यात साध्य होणार आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्ही आलात आणि 4 देशांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला नेमकं काय मिळालं, आपल्या देशाला काय साध्य झालं आणि त्याची काय वैशिष्ट्य होती याबद्दल जी चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.